नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे. आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती. ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या. ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या. भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडाळावयाचा असा नियम होता. इंग्रज सरकार मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली. सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता. सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण, पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण. सोनार ब्राह्मणांसारखी धोतरे नेसत. त्यांनी असे धोतरे नेसू नये, भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली. ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओरडू लागले. साहेब बावरले. पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली. पेशवे म्हणाले, आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होते. ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटा घालतात. ईस्ट इंडिया कंपनी ह्या वेळेला बालक होती. बालकेश्वराला महाजन लोक होते. मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली. त्यांनी महाराज लोकांना बोलावून चौकशी केली. सोनार कासोटा घालीत होते. सोनारांनी कासोटा घालायचा नाही. पंचांनी 50 रुपये दंड सांगितला. आता लोक कोट पाटलोन घालतात. महार लोक काय करीत होते? रात्री उठून तराळला हिंडायचे. सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खावयाचे. फलटण गावामध्ये महार होते. त्यांची 24 विघे जमीन होती. तिथे एक देऊळ होते. त्यात अन्नछत्र होत असे. महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे. एवढे मिळाल्यानंतर महारांनी जमीन मिळवायची काय गरज? काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले, आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली. देवळातील उष्टे मिळायचे. अशी त्यांची अवस्था होती. जळगावला श्राद्ध झाले तर महार भिकारड्यासारखे कचऱ्यावर बसायचे. हा ख्रिस्ताव झाला, तोंडाचा घास काढला याने. याचे कसे बरे होईल असे लोक मला म्हणत. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगण्यास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला 6-6 दिवस शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. ज्याला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच. माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले. माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो. परंतु परिस्थितीमुळे मी 5-6 वर्षांचा असताना घाटाचा पायथा सोडून घाटमाथ्यावर आलो. तेथेच माझे आजपर्यंतचे जीवित गेले. आज 25 वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे. जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारिला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंद वाटणार आहे. ज्याला तो प्रवेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते, त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही. एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता. त्याचप्रमाणे पांढरे पेशे लोक खेरीज करून बाकीच्या वर्गांच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता. ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्वाचे कारण होते. ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांचं नशीब काढण्यास किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही. पण ज्या काळी स्पृश्य अस्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की
अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे. त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे. इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांस डोके वर काढण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे, किती तेज आहे, बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले. त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा तत्सम वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येते ते आम्ही इतर जमातीपेक्षा फारच पुढारलेले होतो. कोकणच्या या म्हणजे दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपयोग घेत होतो. सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आमचे जीवनमान सुधारण्याची संधी लाभली. त्यामुळे धैर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य आणि तडफ या बाबतीत आम्ही इतरांपेक्षा रीतभर कमी नाही हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या. त्या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्टरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी अर्थात कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झालाय. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. मी सुद्धा एका महारीण बाईच्या पोटी जन्मास आलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केलाय. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन जर मी एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला आहे. हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागलेला आहे. जरी आज माझी 40शी उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्यात तपकीर नाकात कोंबावी लागते. नाहीतर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयात सुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही. या पलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्या महार चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजतच तेच मराठे शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व क्यू बे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे. एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकांस या देशात कोणत्याही प्रांतात यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल. त्यांच्यातील 90% लोक साक्षर होते. त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियांतही होता. काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषांच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत. जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास अतोनात फायदा झाला होता. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही. या ज्ञान प्रसारामुळेच अस्पृश्यांत जो ग्रंथ संग्रह झाला तो त्याच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. श्रीधर स्वामींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील.
परंतु मुकुंदराज, ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता. ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही, पण हा ग्रंथ मी एका माझ्या दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतनधन या कवीने लिहिलेल्या ज्ञानसुधा झाला या नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरीत जाहिरात दिलेली होती. या ग्रंथांची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पहावयास सापडेल. ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती, त्यावेळी त्यांना असा ग्रंथसंग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यांनीच करावा. ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणवाह आहे याबद्दल दुमत होणे शक्य नाही. प्रोफेसर असताना मी 1923 पासून ते 1936 पर्यंत मुंबईच्या सीडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपॉल होतो. 1936 सालापासून माझा विद्यार्थ्याशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही, तो सर्वश्रुतही असला पाहिजे. त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे, तरच विद्यार्थी सुद्धा अत्यंत उत्साही होतील यात शंका नाही. हे बरेचसे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते. 50% मार्क्स मी उत्तराचे एकूण जे सार असेल त्यावर व 50% मार्क्स उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग मार्क्स ठेवले होते. रीतीमध्ये भाषा लेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता. प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणे हाच माझा सिद्धांत होता. सर्वप्रथम मी 3% मार्क्स म्हणजे 3ऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे. पण कधी कधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स घ्यायला हवेत हे मी ठरवित असे. अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो व मगच मार्क्स द्यायचो. एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडविला असता तर मी त्याला 45% मार्क्स द्यायचो. 45 मार्क्स नंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो. प्रश्न, मग काय तुमच्या हिंदूंच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधीही 45% पेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत? बाबा, का नाही? मी काही विद्यार्थ्यांना 60% पर्यंत मार्क्स दिले आहेत, पण असे विद्यार्थी फारच कमी. कारण 60% मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे. प्रश्न, आपण 60 पेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाहीत काय? बाबा, 60% पेक्षा जास्त मार्क मिळवायला जे लायक आहेत, ज्यांचा अधिकार आहे, अशांनाच फक्त मी 60 पेक्षा जास्त मार्क्स दिले. तुमच्या या प्रश्नाने मला एक आठवण झाली. एकदा मी एका विद्यार्थ्याला 150 पैकी 144 मार्क्स दिले. खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती. त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडविली होती की 150 पैकी 150 मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते. पण 6 मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत. खरोखर माझा नाईलाज होता. पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठवली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने पाहिले की एक दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजला आहे त्याच कॉलेजला त्या वर्षाचे मेडल मिळेल. तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली. पण मला तीत फार काही फेरफार करावयाचा नव्हता.
शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जशीच्या तशीच पाठविली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे.